नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। केंद्र सरकारची मोठी घोषणा, पीक विम्याच्या रकमेत वाढ होणार आहे। तसेच जुन्या दराने DAP खताची विक्री होणार आहे। जवळपास 4 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा फायदा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ही बातमी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन वर्षातील पहिली कॅबिनेट बैठक पार पडली। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली। ते म्हणाले की पंतप्रधान मोदीजी यांनी आजची मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना समर्पित केली आहे। सर्वप्रथम पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत निर्णय घेण्यात आला। पंतप्रधान पीक विमा योजनेचे बजेट 69,515 कोटी रुपये करण्यात आले आहे। तसेच DAP खताच्या अनुदानाबाबत दुसरा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 50 किलो DAP खताची पिशवी केवळ 1350 रुपयांना मिळत राहील। बैठकीत इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फंड तयार करून 800 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे।